जर त्या दिवशी गोळ्या झाल्या नसत्या तर आज मुंबई महाराष्ट्राला मिळाली नसती आणि मुंबई मराठी माणसाला मिळाली नसती। या 105 हुतात्म्यांमुळे मुंबई मराठी माणसाला मिळाली, या महाराष्ट्राला मिळाली। ही जागा फक्त चौक नाही, ही एक मोठ्या इतिहासाची साक्ष आहे। 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, त्यानंतर भाषावाईज प्रांत रचनेची सुरुवात झाली। पूर्ण भारतभरात भाषावाईज प्रांत रचना ऑलमोस्ट झाली होती आणि काही ठराविक प्रदेश बाकी होते। त्यातला एक होता म्हणजे सगळ्यात मोठा प्रदेश म्हणजे तो बॉम्बे स्टेटचा। यात मराठी आणि गुजराती दोघंही राहत होते। भाषा वेगळी आणि ओळखही वेगळीच। सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे, श्रीपाद अमृत डांगे यांच्यासारख्या मान्यवरांनी मराठी अस्मिता जागवण्याचा प्रयत्न केला, मराठी माणसांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला आणि मग काय, सामान्य माणूस रस्त्यावर उतरला। या देशात काँग्रेस आहे तोवर मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही, असे एका बड्या नेत्याने आपल्या जाहीर सभेमध्ये घोषित केलं आणि मग काय, त्या एका वाक्याने आंदोलन पेटलं आणि प्रत्येक मराठी माणूस रस्त्यावर उतरला। शांततेत का होईना आंदोलनाला सुरुवात झाली। शेतकरी, कामगार, विद्यार्थी सगळेच रस्त्यावर उतरले आणि सगळ्यांचा एकच आवाज होता, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे। जालियनवाला बाग हत्याकांड तुम्ही पाहिला असेल। जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये इंग्रजांविरुद्ध भारतीय नागरिक जालियनवाला बागामध्ये एकत्र जमले होते आणि इंग्रजांनी अचानक हल्ला केला। त्यात 1000हून अधिक नागरिक मारले गेले। त्याच इतिहासाची पुनरावृत्ती झाली, पण यावेळेस तिथे आपल्या विरोधात इंग्रज नव्हते, आपलं सरकार होतं आणि कारण होतं 21 नोव्हेंबर 1955 रोजी फ्लोरा फाउंटन येथे मराठी माणूस एकत्र जमा झाला। When Nehru's government began forming new Indian states and merging various territories into bigger states, trouble was inevitable. For although India has to be organized, her hundreds of different communities make it a superhuman task. Dozens of demonstrators are arrested as the rioting spreads. आणि या दडपशाही सरकाराने गोळीबार केला, बेछूट गोळीबार केला। सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे। या बेछूट गोळीबारात 105 नागरिक शहीद झाले। या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ हुतात्मा चौक उभारण्यात आला। जर तुम्ही आजही कधी इकडे मुंबईला याल आणि हुतात्मा चौक पाहाल तर त्या मूर्तीमध्ये 2 व्यक्ती दिसतील। एक ज्याने धोतर घातलेली आहे आणि वरती कुर्ता आहे आणि खांद्यावर घोंगडी, आणि दुसरा म्हणजे कुर्ता आणि लेंगा। याचाच अर्थ या पूर्ण मराठी माणसाच्या आंदोलनासाठी, या मराठी भाषेच्या आंदोलनासाठी मुंबई महाराष्ट्राला मिळावी यासाठी फक्त आणि फक्त कामगार वर्ग, शेतकरी वर्ग आणि मराठी माणूसच उभा होता। आजही या हुतात्मा चौकावर ती आग तेव्हापासून आजपर्यंत सतत तेवत आहे आणि ती पुढे अशीच चालत राहील। 1 मे 1960 रोजी मुंबई खरं तर महाराष्ट्राला मिळाली, मुंबई महाराष्ट्राची झाली। या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये आपण जिंकलो। अनेक कलाकार, दिग्गज मंडळींनी सुद्धा यात सहभाग घेतला, जसं की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी पोवाड्यांच्या माध्यमातून, छकडच्या माध्यमातून मराठी भाषा आंदोलन, संयुक्त महाराष्ट्र चळवळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली। मराठी देश आला मैदानी पेशवैरी करण्या नामशेष, कोळी डमडमची छातीवर सायली। त्यानंतर कामगारांचा आवाज म्हणून ते उभे राहिले। त्यांचं लोकप्रसिद्ध छक्कड आपण ऐकलं असेल, माझी मैना गावाकडे राहिली। त्यानंतर बाळासाहेबांचे व्यंगचित्र, फटकारे यांच्या माध्यमातून मराठी माणसाला नेहमीच जागा ठेवण्यात आलं। ज्यावेळेस चित्रपटांची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि दादा कोंडके यांचे चित्रपट गाजायला लागले, त्यावेळेस मुंबईत मराठी चित्रपट दाखवण्याची मुभा नव्हती। मग या कलाकार मंडळींनी बाळासाहेबांचा दरवाजा ठोठावला आणि मग काय, मराठी माणसाचं स्वप्न आधी, बाद में तेरे सपने। पण त्यानंतर खरंच मुंबई महाराष्ट्राला मिळाली का? आणि या मुंबईत मराठी माणूस टिकला का? ज्या मुंबईसाठी मराठी माणसाने आंदोलन केलं आणि मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली, त्या मुंबईत मराठी माणूस किती राहिला?
फक्त 30 ते 38%. म्हणजे आपल्याच मुंबईत आपण बहुसंख्य नाही. प्रश्न हा नाही की आपण किती आहोत, प्रश्न हा आहे की आपण कोण कोण आहोत. जय महाराष्ट्र.